नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी बालभारतीची तिसरी कविता पडघमवरती टिपरी पडली याचं वाचन करणार आहे आणि सोबतच खाली दिलेल्या स्वाध्यायामध्ये देखील आपण वाचन करणार आहे. ऐका, म्हणा आणि वाचा. पडघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. थेंबा भवती जलात उठती तरंग, थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाऊस धारामध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. ही होती आपली कविता पडघमवरती पडघमवरती टिपरी पडली. आता ह्या कवितेतील एका पद्याचं आपण वाचन करूया. पडघमवरती टिपरी पडली. पडघम आधी आपण याचे शब्दार्थ बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल की यामध्ये जे शब्द आहे त्याचा अर्थ कळेल तुम्हाला. पडघम म्हणजे काय? एक चर्मवाद्य. चर्म म्हणजे ज्या वाद्याला कातडी असतात अशा प्रकारे त्याच्यावरती. वाद्य म्हणजे काय? आपण जे वाजवतो, इन्स्ट्रुमेंट्स असतात वेगवेगळे म्युझिकल, बासुरी असते, तबला असतो, त्या प्रकारे एक कातड्यांपासून बनवलेलं एक वाद्य असतं, त्याला म्हणतात पडघम. पडघम त्याचा आवाज होतो. टपोरे म्हणजे मोठे मोठे, भरडणे म्हणजे धान्य जाडसर दळणे, कोसळणे म्हणजे वेगाने किंवा जोराने पडणे, जल म्हणजे पाणी, अंगण म्हणजे घरापुढची मोकळी जागा, धरती म्हणजे जमीन आणि धरतीवरचे रंध्र म्हणजे जमिनीवरील मातीचे बारीक कण. आता कळलं आपल्याला शब्द कुठले कुठले. आता आपण याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. राजा ढाले हे याचे कवी आहे, त्यांनी ही कविता लिहिली आहे. पडघमवरती टिपरी पडली. पडघम हे जे वाद्य आहे ते वाजवण्यासाठी टिपरीचा वापर केला जातो, ज्यामुळे त्याच्या घर्षणानं आवाज होतो आणि तो आवाज, त्याची तुलना ते पावसासोबत करतायत. पडघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम. जसं पडघमवरती टिपरी आपण आपटली, पाडली तर त्याचा आवाज होतो तडम तडतड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. म्हणजे हे आता तुम्ही सोबतच्या चित्रात बघताय की घर कसं दाखवलंय, कौलारू घर आहे. गावाकडे अजूनही आपण असे घर बघतो ज्यामध्ये उतार केलेला असतो घराच्या, जे वरती आपले छप्पर असतात ते उतारावरती असतात. त्याच्यावर पावसाचे थेंब जेव्हा पडतील तेव्हा त्यावर आवाज कसा होतो, तडम तडतड तडम. जसा की पडघमवरती टिपरी पडल्यावर जसा आवाज होतो, सेम तसाच आवाज आपल्याला ऐकायला भेटतो. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम. हरभरे भरडतात, जातं जे एक आहे, एक प्रकारे ते आपण म्हणू शकतो की एक उपकरण आहे ते जुन्या काळातलं. त्यामध्ये हरभरे भरडले जायचे, तर ते भरडताना जसा आवाज यायचा तसाच आवाज येतोय ढगातनं, गडम गडगड गडम. म्हणजे जणू काही तिथं कुठले म्हातारे बसून हरभरे भरडतीये असा आवाज येतोय. असं कवींनी त्याला संबंध दाखवण्याचा प्रयत्न केलाय. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. थेंब जेव्हा पडतात, तुम्ही पाहिलं असेल पावसाळ्यात वीज देखील कोसळतात, त्यावेळेस विजांचा लखलखाट होतो आकाशामध्ये, त्याचा आवाज कसा होतो, कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उठती तरंग, थरथर तरंग. म्हणजे जे थेंब खाली जमिनीवर कोसळत आहेत त्याच्या, म्हणजे जिथं कुठं असं पाणवठा आहे, पाणी साचलेलं आहे, अशा ठिकाणी थेंबाभोवती जलात उठती तरंग, थरथर तरंग. पाणी अजून त्यामध्ये पडले, दगडगोटे पडले की कसा जल कसं तयार होतंय, तरंग तयार होतोय जलामध्ये. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. म्हणजे अंगण नाचणार आहे का, तर नाही, पण अंगण ही निर्जीव वस्तू सुद्धा नाचताना दाखवली आहे असं कवींनी काल्पनिकदृष्ट्या सांगितले की पूर्ण अंगण जे आहे ते आता नाचू लागलं आहे आणि सर्वत्र आनंद पसरलेला आहे. पाऊस धारामध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. पाऊस धारा
मध्येच वारा. आपल्याला माहिती जेव्हा पाऊस पडायची सुरुवात होणार असेल तेव्हा आणि पाऊस चालू असतो तेव्हा देखील वारा खूप सोसाट्याचा वाहत असतो. त्यामुळे पानं जी आहेत झाडांची ती एकमेकांना अशी एकमेकांवर आदळतात आणि सळसळ असा आवाज करतात. धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. रंध्र म्हणजे काय तर जमिनीवरचे जे बारीक कण आहेत त्यांमधून सुद्धा संगीत जुळून आलं आहे असं कवींना वाटतंय. समजली का तुम्हाला ही कविता? राजा ढाले यांची ही कविता आहे. खाली काय दिलंय हे आपण शब्दार्थ पाहिले. आता खाली आहे आपल्याला स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये काय विचारले? कौलारावर काय पडत आहे. आपण जे सगळ्यात पहिला जो आपण एक कडवं पाहिलं होतं त्यात आपण काय पाहिलेलं? कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर कौलारावर काय पडत आहे? कौलारावर काय पडत आहे? कौलारावर थेंब टपोरे थेंब पडत आहे, हे त्याचं उत्तर आहे. लिहून घ्या तुम्ही हवं तर वहीमध्ये. कौलारावर टपोरे थेंब पडत आहे. म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? हे पण आपण तेच एका कडव्यामध्ये पाहिले. म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगडगडम. म्हणजे असं म्हटलंय, हे काय केलंय त्याच्याशी तुलना केली आहे. ढगात जो गडगड आवाज होतोय तो जणू काही म्हातारी ढगात हरभरे भरडतीये असा आवाज होतोय म्हणून. तर याचं उत्तर होईल म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले आहे कारण ज्याप्रमाणे हरभरे भरडताना आवाज होतो तसाच आवाज ढगातून येत आहे म्हणून म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले असावे. आता हे पुढची जे प्रश्न दुसरा आहे त्यात सांगितले काय झाले आणि कसा आवाज झाला. पडघमवरती टिपरी पडली त्यावेळेस कसा आवाज झाला? तडम तडतड तडम. जेव्हा ढग गडगडू लागले त्यावेळेस कसा आवाज झाला ते आपण पाहिल्यावरती गडम गडगड गडम. हे बघा, म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम. कसा आवाज झाला? ढग गडगडू लागले गडगड गडम. वीज कोसळली की कसा आवाज होतो? वीज कोसळली तर आपण पाहिले वीज कोसळली की आवाज कसा होतो? कडम कडकड कडम. वीज कोसळल्याचा आवाज कडम कडकड कडम. प्रश्न तिसरा आहे आपल्याला समानार्थी शब्द वाचायचेत आणि लिहायचेत. पहिला शब्द आहे ढग. ढगाचे समानार्थी शब्द आहे मेघ घन. म्हणजे आपण ढगांना मेघही म्हणू शकतो घनही म्हणू शकतो. वीज, वीजला आहे चपला आणि विद्युत. तिसरा आहे जल, जलला आहे पाणी आणि उदक. चौथा शब्द आहे धरती, त्याला समानार्थी शब्द आहे धरणी किंवा जमीन. आता प्रश्न चौथा आहे खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा. जसं की हरभरे भरडण्यासाठी जातं वापरलं जातं. तसं आहे गहू दळण्यासाठी. गहू दळण्यासाठी काय वापरतात? आजकाल तर काय वापरतात? गिरणी वापरतात. नंतर दुसरं आहे बाजरी पाखडण्यासाठी. पाखडण्यासाठी एक जुन्या काळात वापरलं जायचं खूप प्रमाणात, त्याला सूप म्हणतात, सूप. तिसरं आहे मसाला वाटण्यासाठी. मसाला वाटण्यासाठी वरवंटा पाटा वापरला जातो. वरवंटा पाटा. चौथा आहे ज्वारी चाळण्यासाठी. तर चाळण्यासाठी चाळणी वापरतात. चहा गाळण्यासाठी गाळणी वापरतात. आणि काकडी कापण्यासाठी म्हणून आपण काय वापरतो? तर चाकू वापरतो. आता तर पुढचा प्रश्न आहे पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे. खरे तर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली, पण कवीने पडघमवर टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे. म्हणजे शब्दांचे अर्थ तेच होतात पण त्या जागी दुसरे शब्द वापरले. पडघमवर टिपरी वाजवली असं नाही म्हटले तर टिपरी पडली असं म्हटले. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा. जसं की त्यांनी एक उदाहरण दिले आपल्याला, कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली.
बुरशी पडली म्हणजे तिथं जाऊन ती पडली का तर नाही, तर त्या झाडांवरती बुरशी वाढली आहे किंवा तिथं ती तयार झाली आहे. त्याचप्रमाणे सुभानराव निवडणुकीत पडले. आपण बोलताना काय म्हणतो, निवडणुकीत पडले, पण पडले म्हणजे काय, ते खरोखर घसरून पडले का तर नाही, तर सुभानराव निवडणुकीत हारले, म्हणजे त्यांना निवडणुकीत मतदान जास्त भेटले नाही, यामुळे ते निवडून आले नाहीत आणि ते हारले. सुभानराव निवडणुकीत हारले. कैरी पिवळी पडली म्हणजे पिवळ्या रंगात वगैरे पडली का तर नाही, तर कैरी पिवळी पडली म्हणजे काय की कैरीचा रंग आता बदलतोय आणि कैरीने आता पिवळा रंग घेतलाय. पिवळी होतीये कैरी, पिवळ्या रंगाची होतीये. समीरा आजारी पडली. पडली तिथंही ती पडली आहे का तर नाही, तर ती आजारी झाली आहे. तिला आजार म्हणजे काही तिला दुखणं, आजारी झाली आहे ती. खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला. चेहरा पडतो का कधी? चेहरा पडणं म्हणजे काय तर वाईट वाटणं. खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशला वाईट वाटलं. काल रात्री खूप पाऊस पडला. पाऊस पडला म्हणजे पाऊस झाला. काल रात्री खूप पाऊस झाला. तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा. तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा. तडतड सारखे कुठले आलेत? गडगड आलंय, कडकड आलंय. असे जर कुठले शब्द तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही ते सांगा. तुम्हाला पावसात भिजायला आवडते का? भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगा. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. पावसात भिजायला आवडतं का नाही आवडतं, आणि भिजल्या तुम्ही तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे. मी या प्रश्नाचं उत्तर सांगितलं तर मला भिजायला खूप आवडतं पावसामध्ये. पावसामध्ये भिजल्यावर तुम्हाला काय वाटतं तर खूप थंडी वाजून येते अगोदर तर, पण निसर्गाचं जे एक पाऊस हे जे आपल्याला एक देणगी आहे त्याबद्दल खूप छान वाटतं. खूप सोसाट्याचा वारा असतो, पावसाचा अनुभवही खूप छान असतो. आपण भिजतो, सगळीकडे आजूबाजूला आपल्याला ओलावा असतो आणि त्यानंतर घरी आले की काहीतरी गरम गरम खायला भेटतं. ही खूप छान एक आठवण आहे पावसाची. असं तुमचं जे काही असेल मत ते तुम्ही लिहून काढा. आता एक उपक्रम आहे. साचलेल्या शांत पाण्यात लहानसा खडा टाका. कसा आवाज आला तोंडाने काढून पहा. वहीत लिहून ठेवा. तर हे तुम्हाला करायचं आहे. पाऊस पडला, जिथं लहान असा खड्डा असेल तिथं तुम्हाला जाऊन खडा टाकायचा आहे. तो खडा टाकल्यावर जसा आवाज आला तो आवाज तुम्हाला तोंडाने काढायचा आहे आणि तो लिहून काढायचा आहे. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता तो आवाज. खडा टाकल्यावर पाण्यावर तरंग उमटेल. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल खडा टाकले की त्याभोवती असे गोल 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 तयार होतात पाण्यामध्ये. तेव्हा पाणी कसे दिसले याचं चित्र तुम्हाला काढायचे आणि रंगवायचे. जोराचा वारा सुटतो तेव्हा झाडांची पाने हलताना तुम्ही पाहिली असतील. त्या पानांचा आवाज नीट ऐका आणि वहीत लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमचे आवडते झाड कोणते? ते शांत उभे असताना कसे दिसते आणि वाऱ्याने हलू लागले की कसे दिसते? दोन्ही वेळेला झाडांची हालचाल कशी होते त्याची चित्रे काढा व रंगवा. आता हे तुम्हाला उपक्रम दिलाय. पावसाळ्यात आणि पावसाळ्याच्या अगोदर जे तुम्हाला कुठलं झाड आवडतं ते झाड पावसाळ्याच्या अगोदर कसं दिसतंय त्याचं चित्र काढायचं आहे. पावसाळ्यात वारा वाहताना ते झाड हलू लागल्यावर कसं दिसतंय याचं तुम्हाला चित्र काढायचं आहे आणि आवाज ऐकायचा आहे पानांचा जेव्हा वारा सुटतो त्यावेळेस. आता आपली पुढचा उपक्रम आहे वाचा. यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा. आता आपल्याला त्यांनी एक इकडं उजव्या साईडला एक आकृती दिली आहे आणि डाव्या साईडला त्या आकृतीमध्ये भरण्याचे शब्द आहेत. म्हणजे हे थोडक्यात शब्दकोडीसारखं आहे. पहिला जो आपल्याला त्यांनी क्लू दिला आहे, एक त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की भित्रा प्राणी. आता 2 अक्षरी भित्रा प्राणी कोणता आहे तो पहिल्या 2 बॉक्समध्ये आपल्याला लिहायचा आहे. जे चौकटी आहे त्याच्यामध्ये भरून पूर्ण करायचे आपल्याला ते. तर भित्रा प्राणी सगळ्यांनाच माहिती आहे कोण आहे तर ससा. आणि त्याच्या पुढच्या एका बॉक्समध्ये काय लिहायचं तुम्हाला? ससा. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द. रस्त्याला आपण अजून काय काय म्हणतो बरं? वर्ण काय असू शकतं? सडक होऊ शकतं तर सडक येईल. क. पुढच्या 2 बॉक्समध्ये काय लिहिणार तुम्ही चौकटींमध्ये? त्या स तर त्यांनी दिलं आहे आपल्याला. पुढच्या एका चौकटीमध्ये त्याच्या पुढच्या चौकटीमध्ये क. तिसरा शब्द आहे उन्हाळ्यात पितात. आता उन्हाळ्यात काय पितात? वर्ण. तर आपल्याला किती अक्षरी आहे आणि ते
4 अक्षरे आहे. स पासून सुरुवात आणि पुढे अजून 3 अक्षरं आहेत. मग ते कुठले असेल बरं? स वर्ण काय पितात उन्हाळ्यामध्ये? तर सरबत. बरोबर. स र ब त. पुढच्या चौकटीमध्ये ते भरा. र ब त. नंतर चौथं, चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य. आता 3 अक्षरी कोणतं असं वाद्य आहे ज्याची सुरुवात स पासून होते आणि ते आपण चौघड्याबरोबर वाजवतो? तर स वर्ण आहे. सांगा बरं, विचार करा. याचं उत्तर आहे स न ई. तर दुसरा जो चौकट आहे त्याच्यामध्ये न येणार, तिसऱ्यामध्ये ई येणार. 5वा आहे उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द. उत्सव म्हणजे काय? तर सण. आपण जे सेलिब्रेट करतो घरी, दिवाळी, दसरा वगैरे, ह्यांना काय म्हणतात? सण, उत्सव. सण. स आणि न कुठला येणार याच्यामध्ये? बाणाचा. हे आपण पझल सोडवली. याप्रमाणे खालची देखील पझल आहे. आता ही तुम्ही तुमच्या मनाने सोडवायची आहे. नाही जमली तर मला सांगा, मग मी तुम्हाला याची उत्तर सांगेल. आणि काही खाली तर रिकाम्या दिलेल्या आहेत पझल, त्यामध्ये तुम्ही असे शब्द शोधायचे आहेत. आता पण मी तुम्हाला पहिले सांगते काय. जो सगळ्यात पहिले आहे डावीकडे, सगळ्यात पहिला जो आहे दिलेला फूल, त्यांनी सांगितले काय बघा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा, तयार होणारे शब्द वाचा, खाली दिलेल्या रिकाम्या फुलांमध्ये शब्दकोडी बनवा. आता हे शब्दकोडी बनवलेली आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी काही तुम्हाला शब्द दिले, खाली तुम्हाला रिकामे फुलं दिली आहेत, त्यामध्ये तुम्ही शब्द काही बनवायचे आहेत. तर याच्यामध्ये असं आहे की 2 शब्द तयार होत आहेत ज्याचे मधले जे अक्षर आहेत, मधले म्हणजे 3 अक्षरी आहे, तर मधलं जे आहे ते सेम असणारे, एकच असणार आहे ते अक्षर, त्याच्यामुळे ते मधी एकच लिहिलं गेलं आहे आणि त्याचं वाचन करताना ते दोन्ही शब्दांमध्ये येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला शोधायचे. आता मी तुम्हाला याचं एक उत्तर देते, बाकी तुम्ही शोधा आणि खाली जे 3 रिकामे फुलं आहेत त्यामध्ये तुम्ही 3 शब्द भरा. जसं की पहिला आहे मा डॅश ड च डॅश ली. आता यामध्ये एकच असा शब्द बसवायचा आहे की ज्याच्यामुळे 2 अर्थपूर्ण आपल्याला शब्द तयार होतील. असं एकच अक्षर त्याच्यामध्ये बसवायचं आहे. जसं की मा क ड च क ली. माकड आणि चकली असे 2 शब्द तयार झाले. फक्त क हे एक अक्षरमध्ये आपण बसवलं तर माकड आणि चकली असे दोन्ही शब्द तयार झाले. त्याचप्रमाणे तुम्हाला पुढचे सगळे शब्द भरायचे आहेत. मी तुम्हाला अजून एक सांगते हवं तर. दुसरं जे आहे ब डॅश री झा डॅश न. आता याच्यामध्ये आपल्याला एकच अक्षर भरायचे ज्याच्यामुळे 2 आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर जर मी इथं क भरलं तर झा क न ब क री झाले 2 शब्द, झाकण आणि बकरी तयार. अशा प्रकारे ही सगळी फुलं तुम्हाला भरायची आहेत. समजलं? आणि जर तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये सांगा, मी याची तुम्हाला सर्वांना उत्तरं सांगेल. आता पुढं आहे वाचा. आई म्हणाली, अरे बंडू काय शोधतोयस? बंडू म्हणाला, माझं दप्तर शोधतोय. आई काय म्हणते, यावेळी दप्तर घेऊन तू काय अभ्यास करणार आहेस? थांब, मी तुला दप्तर शोधून देते. बंडू म्हणाला, अगं दप्तरात माझा चेंडू आहे. म्हणजे हे एक गमतीशीर त्यांनी छोटासा जोक केल्यासारखं सांगितले. आईला असं वाटतंय की बंडू आता अभ्यास करणार आहे आणि बंडू काय शोधतोय तर दप्तर का शोधतोय? अभ्यास करण्यासाठी नाही तर चेंडूसाठी शोधतोय. आता आम्ही बातमी वाचतो. वाचा. आता मी बातमी वाचतेय. मुसळधार पावसाने वरोरा जलमय. वरोरा तारीख 8. आमच्या बातमीदाराकडून, काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी 4च्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बसस्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी 6:30 वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले.
वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आता या खाली आपल्याला स्वाध्याय दिलाय या बातमीखाली. बातमी कशाविषयीची आहे तर वरोरा तालुक्यामध्ये झालेल्या पावसाबद्दल ही माहिती आहे. आपण याचं जे वरती टायटल आहे, शीर्षक आहे, त्यावरूनच कळतं आपल्याला मुसळधार पावसाने वरोरा जलमय. तर वरोरा येथे झालेल्या मुसळधार पावसाविषयीची ही बातमी आहे. उत्तर कसं लिहायचं? सदर बातमी वरोरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाविषयीची आहे. बातमीचे शीर्षक म्हणजे काय तर जसं की पाठाला कवितेला वरती एक नाव असतं, शीर्षक म्हणजे त्या गोष्टीचं नाव. आता ह्या बातमीचं नाव काय तर मुसळधार पावसाने वरोरा जलमय, हे याचं शीर्षक आहे. शीर्षकावरून तुम्हाला काय कळले अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा. शीर्षकावरनं आपल्याला काय कळलं, नावावरनं, की वरोरा या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस झालाय आणि संपूर्ण वरोरा जलमय झालाय. जलमय म्हणजे खूप पाणी साचलंय तिथं, अशी परिस्थिती आली आहे. तर अशाच प्रकारचं एखादं दुसरं आपण शीर्षक देऊ शकत असाल तर ते द्यायला सांगितले. आपण कुठलं शीर्षक देऊ अजून बरं? आपण तुम्ही वाचलं असेल बातम्यांमध्ये, कधी ऐकलंय पावसाने झोडपले, आपण तसं शीर्षक देऊ शकतो. वरोऱ्याला मुसळधार पावसाने झोडपले, हे शीर्षक तुम्ही देऊ शकता. वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले? आता याचं जे उत्तर आहे तर हे बघा, 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की आता हे जे स्थानक आहे तिथं पाणी साचलं. ऐका, बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागामध्ये पाणी तुडुंब भरले, हे आहे याचं उत्तर. नंतर वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे हे बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते? वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्याला ते कशावरनं समजते? वरोरा, ही जी आहे बघा, खालून 5वी लाईन जी आहे, 5वी ओळ जी आहे त्यात लिहिले बघा, वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. कशावरनं समजलं आपल्याला तर ह्या ओळींवरनं आपल्याला ते समजलं. ही वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि शेजारी कुठला तालुका आहे? भद्रावती तालुका. ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे असे आणि ते कसे ठरवले? आता बातमी वाचनमध्ये सगळ्यात पहिले जे आपण वाचलं बघा, ता 8 म्हणजे आता आपला जो प्रश्न आहे ऊ नंबरचा तो काय आहे? ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे आणि ते कसं ठरवलं? महिना आणि आपण याची तारीख सांगू शकतो. महिना कसं सांगणार तर एक आपल्याला याच्यामध्ये दिलं आहे बघा, ही जी ओळ आहे 1 2 3 4 6वी जी ओळ आहे या बातमीमध्ये ती बघा, पाणी तुडुंब भरले हे संपलं. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. म्हणजे पावसाळ्याचे जे महिने आहेत, जून महिन्यापासून पावसाळा चालू होतो, जुलै महिन्यातही पाऊस पडला नाही, म्हणजे साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबरचा हा महिना असू शकतो. ऑगस्टच म्हणता येईल कारण आपण सलगचा जे महिना असतो त्याचाच उच्चार असं करतो, म्हणजे ऑगस्ट महिना हा असू शकतो. आपण ते कशावरनं ठरवलं तर ही जी ओळ आहे, संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला, म्हणजे जुलै महिन्यातली ही गोष्ट नाही आहे, तर ही गोष्ट ऑगस्ट महिन्यातली आहे आणि तारीख किती आहे? 8.
हे आपण कसं ठरवलं तर बातमीमध्ये दिलेल्या ती जी ओळ आहे संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला यावरून आपण ठरवलं की ही बातमी ऑगस्ट महिन्यातील असावी. वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा, लिहा, त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा. तर जोडाक्षरे म्हणजे जोडून आलेले शब्द, जसं की आता मी सांगते काल दुपारी झालेल्या जोडाक्षर. नंतर आहे तिसरी जी ओळ आहे बघा 4च्या सुमारास, तो 4च्या जो आहे तो जोडशब्द आहे. पुढे बघा पुढच्या लाईनमध्ये ओळीमध्ये आहे बघा बस स्थानकाचा परिसर, बस स्थानक जोडाक्षर शब्द, रस्ता जोडाक्षर शब्द. अजून आहे गेल्यामुळे, नंतर येतो नव्हता, छत्र्या, आपापल्या, ओसरल्यावर, तालुक्यात, जिल्ह्याचा, राहिल्याचे, उद्या, जिल्ह्यात, मध्यम स्वरूपाचा, पडण्याची शक्यता, खात्याने. हे जे शब्द आहेत ते जोडाक्षर शब्द आहेत, त्याला तुम्ही अंडरलाईन करून घ्या तुमच्या पुस्तकामध्ये. पुढं आहे आम्ही असेही बोलतो. आता हे वाचायचं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते. आपण सगळेजण आपापल्या पद्धतीने बोलतो. कधीकधी आपण एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरतो, म्हणजे आपण एकसारखंच बोलत असतो पण त्यात थोडाफार फरक असतो. कोकणातल्या एका शाळेतील रशीद व पारूनं जे पाहिलं ते त्यांच्या शब्दात लिहिले आहे. ते वाचताना तुम्हाला गंमत वाटेल. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा ज्या बोलल्या जातात त्यातलीच एक भाषा म्हणजे कोकणी. कोकणी भाषेमध्ये 2 विद्यार्थ्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे, आपण खाली ते वाचणार आहे. त्यांच्या लिहिल्यातली आपल्याला गंमत कळेल. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाची रिपरिप चालू होती. मुलं रमतगमत टंगळमंगळ करत शाळेत येत होती. येताना पाहिलेल्या गमती एकमेकांना सांगत होती. आज शाळेत आल्यावर बाईंनी एका नवाच खेळ सुरू केला. शाळेत येताना जे जे पाहिलं त्याचं वर्णन लिहा, त्यांनी वर्गातल्या मुलांना सांगितलं. मुलं उत्साहानं लिहू लागली. जे पाहिलं ते लिहायचे. स्वतःच्या मनानं त्यांना मजा वाटत होती. लिहून झाल्यावर रशीद वाचू लागला. हातात दप्तर नि करडा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो. वाटेत माडाची उंचच्या उंच झाडं होती. वाटेतला सांकव ओलांडून आम्ही पलीकडे आलो. इतक्यात पाऊस गळू लागला. वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते. पुढं आलो तर एक एसटी फासानं गेली आणि वाकणातनं पुढं गेली. भर्र एवढ्यात माकडाचं एक केल्टं उड्या मारत गेलं. रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याची पाकट धरली. कुत्रं लई जोरात भुकायलं. आम्ही पळतच इकडं आलो. रशीदचं वाचन संपलं. लगेच पारू उत्साहानं म्हणाली, बाई आम्ही सोबतच आलो, पण मी वेगळं लिहिलंय, मी वाचू? अगं वाच की, असं बाईंनी म्हणताच पारू वाचू लागली. हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेनं चाललो होतो. वाटेत नारळाची उंचच्या उंच झाडं होती. वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडे आलो. इतक्यात पाऊस पडू लागला. वाटेत पाण्याजवळ विसावाच्या जागेत काही गुराखी बसले होते. पुढे आलो तर एक एसटी वेगानं आली आणि वळणावरून पुढे गेली. भर्र 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 इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याचा पाठलाग सुरू केला. कुत्रं फारच जोरजोरात भुंकू लागलं. आम्ही पळतच इकडे आलो. पारूनं तिचं वाचन संपवलं. अगं तुम्ही तर अगदी एकसारखं लिहिले. तुम्ही दोघं मिळून आलात ना? बाई म्हणाल्या. एकसारखं कसं काय? रशीद आणि पारू दोघे एकदम म्हणाले. हे बघा, रशीदनं लिहिलंय की आम्ही करडा घेऊन निघालो आणि पारूनं आम्ही डब्बा घेऊन निघालो. पण डब्बा म्हणजेच करडा, माड म्हणजेच नारळ. आता तुम्ही शोधा बरं, तुम्ही दोघांनी एकाच गोष्टीसाठी कोणते शब्द लिहिले आहेत? बाई म्हणाल्या. म्हणजे काय तर प्रमाण भाषेमध्ये जे काही शब्द असतात ते पारूनं लिहिलेत आणि रशीदनं
कोकणातले जे शब्द आहेत त्याचा वापर केला आहे त्याच्या लिखाणामध्ये. आता खाली काय आहे, स्वाध्याय दिला आपल्याला. रशीद आणि पारू या दोघांनी लिहिलेलं वर्णन वाचा व खालील तक्ता पूर्ण करा. रशीद आणि पारूच्या जोडीला तुमचा शब्द पण तुम्ही लिहा. जसं की रशीदचा शब्द होता करडा, पारूचा शब्द होता डबा आणि आपण त्याला टिफिन म्हणतो. रशीदचा शब्द होता माड, पारूचा होता नारळ आणि आपण त्याला नारळच म्हणतो. नंतर तिसरा शब्द आहे बघा सांकव. तर सांकव हा शब्द कुठं आला आहे वाचनामध्ये त्याच्या, वाटेतला सांकव ओलांडून आम्ही पलीकडे आलो. त्याला पारू काय म्हणते, वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून. म्हणजे सांकव म्हणजे काय तर तात्पुरता पूल. आपण त्याला काय म्हणतो, आपण पूलच म्हणतो त्याला. नंतर येतं गोठण. गोठण म्हणजे काय, गोठणचं वाचन कुठं केलं त्यांनी, इतक्यात पाऊस गळू लागला, वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते. गोठणीत म्हणजे काय, विसाव्याच्या जागेत. विसाव्याची जागा म्हणजे गोठण म्हणजे काय तर विसाव्याच्या जागेत. आपण त्याला शब्द काय देऊ शकतो, विश्रामगृहामध्ये. विश्रामगृह म्हणतात त्याला, जिथं आराम करण्याची जागा असते अशी. गुराखी. गुराखीला तर रशीदने काय शब्द वापरला आहे तर कोण होते, गोवारी. वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते. गोवारी म्हणजेच काय तर गुराखी. आणि त्याला आपणही गुराखीच म्हणतो. जे काही मेंढपाळ वगैरे असतात ना त्यांना गुराखी म्हणतात. नंतर फासानं म्हणजे काय तर वेगानं. तो म्हणतो ना एसटी फासानं गेली शेजारून, म्हणजे वेगानं ती गेली, जोरात गेली. नंतर वळण. वळण या शब्दासाठी, वळण हा शब्द हिने कुठे वापरला आहे तर हा जो शब्द आहे बघा, वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागी गुराखी बसले होते, पुढे आलो तर एक एसटी वेगानं आली आणि वळणावरून पुढे गेली. इथं बघा, वाटेतल्या गोठणीत पुढे आलो तर एक एसटी फासानं आली आणि वाकण म्हणजे काय तर वळण. आपण त्याला काय म्हणतो, वळणच म्हणतो आपण त्याला. नंतर होतं, तिने शब्द वापरलाय आम्ही. आम्ही कुठं वापरलाय तिने, आम्ही पळतच इकडं आलो. यांनी काय वापरलंय, आम्हीच वापरलंय यांनी पण. म्हणजे आम्ही आम्ही आम्हीच होणार आहे. केल्ट. केल्ट कशासाठी वापरलं इथं, हे जे आहे माकडाचं एक पिल्लू, त्यासाठी त्यांनी शब्द वापरला बघा. इथं बघा, एवढ्यात माकडाचं एक केल्ट उड्या मारत गेलं. केल्ट म्हणजे काय, इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं. केल्ट म्हणजे काय, पिल्लू. आपण काय म्हणतो त्याला, पिल्लूच म्हणतो. पाकट धरली म्हणजे पाठलाग केला. मग आपण काय म्हणणार त्याला, आपला शब्द पाठलाग करणं म्हणजे मागे मागे धावणं त्याच्या. नंतर फारच. फारच हा शब्द हिने कुठे वापरलाय तर कुत्र. कुत्र फारच जोरजोरात भुंकू लागलं. फारच म्हणजे काय, कुत्र लई जोरात भुकायलंय. जोरात. लई म्हणजे फारच. काय शब्द वापरलाय रशीदनं, काय वापरलाय लई. लई फारच म्हणजे खूप. आपण काय म्हणतो त्याला, खूप म्हणतो. अशा प्रकारे आपलं तिसरं संपलेलं आहे. आपण जो तिसरी कविता पाहिली पडघमवरती, ते आणि त्याचा स्वाध्याय आपला संपलेला आहे. एकाच वस्तूसाठी, व्यक्तीसाठी प्रत्येकाच्या घरी भाषेत कोणकोणते शब्द वापरले जातात याची वर्गात चर्चा करा. अशा शब्दांचा संग्रह करा. आमचा शब्दसंग्रहमध्ये हे शब्द लिहा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपल्या घरात काहीतरी शब्द वेगळे वापरत असतो. तुम्हाला माहिती असेल, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशी, कोकणी या सगळ्या वेगवेगळ्या आपले इथं प्रदेश आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यानुसार वेगवेगळे शब्द, जसं की आपण एक उदाहरण पाहिलं रशीद आणि पारूचं. कोकणच्या लोकांचे जे शब्द आहेत ते वेगळे आहेत थोडेफार आपल्याला समजण्यासाठी. त्याचे अर्थ तुम्ही समजून घ्या. जसं आता आपण एक वरती जो पूर्णपणे टेबल बनवला आहे त्यामध्ये आपण शब्द पाहिले, कोकणी शब्द. त्याच कोकणी शब्दाला आपण सर्वसामान्य भाषेत काय म्हणतो आणि आपण त्याला दैनंदिन जीवनामध्ये काय शब्द वापरतो हे आपण त्या टेबलमध्ये पाहिले. अशाच प्रकारे तुमच्या वर्गात जर कुणी वेगवेगळ्या प्रदेशातून असेल, कुणी खानदेशी असेल, कुणी विदर्भातला असेल, तर त्यांचे तर जे वेगवेगळे शब्द आहेत ते शब्द तुम्ही सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी गोळा करा आणि ते आमचा शब्दसंग्रह म्हणून तयार करा. असा उपक्रम तुम्हा विद्यार्थ्यांना यामध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे आपली ही तिसरी कविता संपलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण चौथं जे आहे पाठ
पाणी किती खोल याचं वाचन करूया. तोपर्यंत अभ्यास करा आणि हा स्वाध्याय सर्वांनी लिहून काढा. जे काही उपक्रम तुम्हाला दिलेत ते करण्याचा नेहमी प्रयत्न करा आणि स्वाध्याय सोडवा. ठीक आहे, धन्यवाद.